नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी याच्यामध्ये आपण कंपॅरिझन म्हणजेच तुलना याचा आपण स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा आता कंपॅरिझन म्हणजे काय, बघा नावातच कळतं आपले की तुलना। आपण प्रत्येक जण एकमेकांची तुलना करत असतो। मग कोणत्याही वस्तूमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये, व्यक्तींमध्ये, अनेक गोष्टींमध्ये तुलना केली जाते। मग त्यासाठी आपण काही विशेष शब्द वापरतो, हो की नाही। मग त्यालाच आपण काय म्हणतो, तेच कसे आणि कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा या घटकांमध्ये विविध नामांच्या विशेष गुणांसाठी, कधी-कधी नामांच्या विशेष गुणांसाठी, वस्तूंच्या विशेष वैशिष्ट्यांसाठी तसेच इतर काही गुणविशेषांसाठी तुलनात्मक शब्द दिलेले असतात। आपणास दिलेल्या विशेषणांसाठी जे अधिकाधिक मिळते जुळते व संयुक्तिक असेल त्या नामाचा पर्याय निवडणे हे या प्रश्न प्रकारामध्ये अपेक्षित असतं। आपण व्हिडिओ बघूया। बघा एखादं उदाहरण बघूया आपण। ॲज ब्लॅक ॲज क्रो म्हणजे कावळ्यासारखा काळा। आता काळ्या रंगाचं आपल्याला काय करायचंय, वर्णन करायचंय, तर आपण काय म्हणतो, कावळ्यासारखा काळा म्हणजे कावळा काळा आहे, है की नाही, म्हणून मग कावळ्यासारखा काळा। आणि दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा ॲज ब्रेव ॲज अ लायन, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या मुलाबद्दल आपलं वर्णन करायचं की तो शूर आहे, धीट आहे, तर आपण काय म्हणतो की सिंहासारखा शूर। कुणासारखा शूर, तर सिंहासारखा। म्हणजे आपल्याला त्या वाक्यामध्ये काय सांगायचं असं की तो मुलगा खूप शूरवीर आहे। मग आपण उदाहरण कुणाचं देतो, तो कुणासारखा, तर सिंहासारखा शूर, ॲज ब्रेव ॲज लायन, है की नाही। चला आपण स्वाध्याय सोडूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल। बघा सुरुवात करतोय, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला बघा इथे आपल्याला प्रश्न असा देतात, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड। आता इथे आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे कंपॅरिझनचं। बघा ॲज क्युनिंग ॲज डॉट डॉट, आपल्याला माहिती आहे क्युनिंग म्हणजे काय, लबाड किंवा धूर्त म्हणतो। मग धूर्त, मग कुणासारखं धूर्त, तर टायगर, फॉक्स, फ्रॉक काय एलिफंट। तर आपल्याला माहिती आहे सगळ्या प्राण्यांमध्ये कोण जास्त धूर्त असेल तर कोण धूर्त आहे, फॉक्स। म्हणून मग काय म्हटलं जातं, ॲज क्युनिंग ॲज फॉक्स म्हणजे कोल्ह्यासारखा धूर्त किंवा कोल्ह्यासारखा लबाड, म्हणून इथे उत्तर आहे फॉक्स, FOX फॉक्स। पुढचं बघा ॲज बिग ॲज डॉट डॉट, कोणासारखा मोठा, तर मोठं हॉर्स, कॅमल, एलिफंट, लायन, मग हत्ती, हो की नाही, म्हणून इथे उत्तर काय येणार आहे, ॲज बिग ॲज एलिफंट। पुढचं बघा ॲज हॉनेस्ट ॲज, मग बघा त्यासाठी आपल्याला ह्या विशेषणांचा अर्थ माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। मग हॉनेस्ट म्हणजे काय, तर प्रामाणिक। मग कोणासारखा प्रामाणिक, तर आपल्याला माहिती आहे की डॉग इज अ पेट ॲनिमल अँड डॉग इज अ हॉनेस्ट ॲनिमल म्हणजे कुत्रा हा कसा आहे, प्रामाणिक आहे। मग ॲज हॉनेस्ट ॲज अ डॉग। पुढचा प्रश्न बघूया, ॲज स्वीट ॲज गोड, कुणासारखं गोड, गोड लेमन, शुगर, मँगो, मिल्क। मिल्क व्हाईट असतं, लेमन सोर असतं म्हणजे आंबट असतं, आणि शुगर कशी असते, स्वीट गोड असते, साखर कशी असते, गोड असते। म्हणून मग इथे उत्तर काय येणार आहे, ॲज स्वीट ॲज अ शुगर। नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज स्टिकी ॲज, स्टिकी म्हणजे चिकट, कुणासारखं चिकट, वूड म्हणजे लाकूड, मड म्हणजे चिखल, ग्लू म्हणजे गम, व्हेजिटेबल म्हणजे भाज्या। मग कुणासारखं चिकट कोण असतं, तर ग्लू, ऑप्शन नंबर 3, म्हणून मी इथे येणार आहे ॲज स्टिकी ॲज ग्लू। नेक्स्ट ॲज क्वाईट ॲज शांत, कोणासारखं शांत, तर कोण शांत आहे, माऊस, बॉल, रोड का लॅम्प, तर लॅम्प शांत आहे। लॅम्प म्हणजे काय, आपण मेंढीच्या पिल्लाला लॅम्ब म्हणतो म्हणजे कोकरू, मग कोकरू सारखे शांत, ओके नाही, मेंढीचं पिल्लू कोकरू, म्हणून इथे उत्तर आहे लॅम्ब। ॲज बिझी ॲज, बिझी म्हणजे व्यस्त, गार्डन, रोड, बी, हाऊस, तर बघा बिझी व्यस्त, सारखी बिझी कोण असते, तर बी, मधमाशी सारखी आपल्या कामामध्ये कशी असते, व्यस्त असते, म्हणून मग आपण उदाहरण काय देतो, ॲज बिझी ॲज बीज म्हणजे मधमाशी सारखं व्यस्त। पुढचं बघा ॲज शार्प ॲज डॉट डॉट, शार्प म्हणजे काय, धारधार म्हणतो आपण, आहे की नाही। मग बघा किंवा टोकदार, धारधार, टोकदार, ॲज शार्प ॲज, मग ॲक्स म्हणजे कुऱ्हाड, हॉर्न म्हणजे शिंग, निडल म्हणजे सुई, आणि स्पेड म्हणजे
फावडा ज्याला आपण म्हणतो. मग या सगळ्यांमध्ये धारदार कोण आहे तर बघा सुई सगळ्यात धारदार आहे. जरा जरी आपल्याला टच झाली चुकून झाली तर लगेच आपल्याला टोचते आहे की नाही. मग या सगळ्यांपेक्षा सुद्धा धारदार काय आहे तर सुई. म्हणून मग ॲज शार्प ॲज अ नीडल ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट ॲज लाईट ॲज. आता इथे लाईट म्हणजे प्रकाश नाही घ्यायचा. आता इथे लाईट म्हणजे काय घ्यायचं आहे तर हलकं. मग कुणासारखं हलकं तर फिदर, कॅप, बॉल और पेन. कोणासारखं तर फिदर सारखं. फिदर म्हणजे काय पीस होय की नाही. मग बघा पीस सगळ्यात हलकं असतं. मग ॲज लाईट ॲज अ पीस पिसासारखं हलकं. पुढचा प्रश्न आहे ॲज रेड ॲज म्हणजे लाल. कोणासारखं लाल बघा टोमॅटो, ब्लड, कलर का बेड. तर इथे टोमॅटो पण रेड असतो पण बघा सगळेच टोमॅटो काही एकदम लालबुंद नसतात है की नाही. मग रक्त मात्र कसं असतं बघा थोडं एक थेंब जरी रक्त आपल्याला बघितलं आपण आपल्या बोटातून आलं तर ते कसं असतं लाल पूर्ण असतं की नाही. मग ॲज रेड ॲज अगदी सुटेबल कोणतं आहे तर ब्लड आहे. म्हणून मग ॲज रेड ॲज अ ब्लड रक्तासारखं लाल. नेक्स्ट आहे ॲज लिफी ॲज. आता लिफी म्हणजे पानं असतील आहे की नाही ज्याला भरपूर पानं आहेत. मग लिफी ॲज थॉर्न, व्हेजिटेबल, हंटर का रॉक. थॉर्न म्हणजे काटे, व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या आहे की नाही भाज्या, हंटर म्हणजे शिकारी आणि रॉक म्हणजे खडक. मग ॲज लिफी ॲज व्हेजिटेबल म्हणजे भाज्या कशा पानांच्या पालेभाज्या आहे की नाही. मग ऑप्शन नंबर 2 व्हेजिटेबल. नेक्स्ट ॲज ओल्ड ॲज. आता इथं ओल्डचे 2 अर्थ आहेत. एक ओल्ड म्हणजे जुनं आणि एक ओल्ड म्हणजे म्हातारा आपण म्हणतो आहे की नाही. मग आता बघा ॲज ओल्ड ॲज म्हणजे सगळ्यात जुनं. इथे विचार करायचा आहे जुनं. मग जुनी बिल्डिंग तर हे काय एवढं जास्त सुटेबल नाही. रोड, हिल, बॅग नाही. मग बघा हिल खूप जुने म्हणजे टेकड्या, पर्वत हे सगळं खूप जुनं असतं आहे की नाही. म्हणून मी इथे येणार आहे ऑप्शन नंबर 3 हिल. काय येणार आहे HILL हिल. ही इज ॲज डॉट डॉट ॲज डॉंकी. तो आहे ना तो डॉंकी. डॉंकी म्हणजे काही गाढव गाढवासारखा आहे. गाढव कसं असतं क्लेवर, जेंटल, ॲक्टिव्ह का स्टुपिड. तर गाढव मूर्ख असतं म्हणजे तो गाढवासारखा मूर्ख आहे आपण असं म्हणतो की नाही कधी कधी. मग इथे काय येणार आहे स्टुपिड STUPID. स्टुपिड म्हणजे मूर्ख. तो गाढवासारखा मूर्ख आहे. इट इज ॲज डॉट डॉट ॲज स्नो. स्नो म्हणजे बर्फ. मग बर्फ कसा आहे तर बर्फ पांढरा आहे, ग्रीन, रेड, येलो, व्हाईट. मग इट इज ॲज व्हाईट ॲज अ स्नो. बर्फासारखा पांढरा शुभ्र. बर्फ कसा असतो पांढरा असतो. ही इज ॲज डॉट डॉट ॲज अ लिओपर्ड. आता लिओपर्ड कसा असतो फास्ट. सगळ्यात वेगवान पळणारा प्राणी कसा लिओपर्ड आहे की नाही. मग तो कसा पळतो फास्ट. म्हणजे तो त्या चित्त्यासारखा कसा आहे एकदम फास्ट आहे, खूप फास्ट आहे हे दाखवण्यासाठी म्हणजे चप्पळ आपण ज्याला म्हणतो किंवा फास्ट. ठीक आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझनचे एक स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. आपण 1ली ते 4थी पूर्ण स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओचे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज आपण अपलोड करत असतो आणि स्कॉलरशिपचे सुद्धा व्हिडिओज आपण करत असतो. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.